श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त मजेत ना? आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज मी बनवलेली आहे महाशिवरात्री स्पेशल शेंगादाणी चिक्की. तर माझी फर्स्ट वेळ होती, जमेल की नाही जमेल असंही मला वाटत होतं, पण खूप छान अशी झाली. तर इथं मी घेतलेली आहे आपली शेंगादाणी. शेंगादाणे भाजून घ्यायचे आहे आपल्याला, जास्त काळसर पण नाही होऊन द्यायचे आणि थोडेसे मध्यम भाजून घेतल्यानंतर ज्याचे ते साल आहे ती पण आपल्याला काढून घ्यायची आहे. तर इथं बघू शकता मी असे थोडेसे ब्राउनिश कलर शेंगादाणे भाजून घेतले आहे आणि ते एका ताटामध्ये काढल्यानंतर आपल्याला त्याची जी वरची साल आहे ती काढून घ्यायची आहे. तर तुम्हाला पक्ष्यांचा आवाज येत असेल, सकाळचा टाईम आहे आणि मी सकाळी व्हिडिओ एडिट करीत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जी शेंगादाण्याची वरची जी साल आहे ती काढून, टरले म्हणतो आपण त्याला, ते काढून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे क्लीन करून घेतल्यानंतर इथं आता मी कढाईमध्ये थोडंसं पाणी टाकायचं. जास्त पाणी जर टाकलं तर आपली चिक्की चिकट होण्याची शक्यता असते. आणि हा स्पेशली चिक्कीचा गूळ आहे आणि तो इतका चिकट असतो की तो फोडला तर पूर्ण पाणीसारखं होतं. त्यामुळं तो मी फोडलेला नाही, तसंच छोटंसं टाकलेलं आहे. आणि शेंगदाण्याचे प्रमाण थोडे जास्तच असू द्यायचे, कारण माझ्याकडून थोडे कमी झाले होते. तर नंतर मी दुसरे शेंगदाणे थोडे ॲड केले होते. कोणतीही गोष्ट पहिल्यांदा केल्यावर थोडीशी कुठंतरी चुकतेच, पण तरीही छानपैकी जमली होती. पाक झाल्यानंतर इथं मी एका ताटाला तेल लावून घेतलं होतं. तुम्ही तूपही लावू शकता, तेल किंवा तूप. आणि अशा प्रकारे ते मी ताट पलटी करून घ्यायचं आहे, जेणेकरून ती आपली जी चिक्की आहे ती छान बसते. आणि इथं जे आपलं पोळ्या करायचं लाटणं आहे, त्या लाटण्याने जे शेंगदाणे आहे ते अशा प्रकारे लाटून घ्यायचे आहे. म्हणजे आपलं जी चिक्की आहे ती समप्रमाणात सारखी होते आणि दिसायलाही छान दिसते आणि कट करायच्या वेळेस छान होते. तर अशा प्रकारे इथं मी पूर्ण याला कट करून, कारण इतका चिकट गूळ होता तो, त्याची ती कट करायलाही लवकर होत नव्हतं. पण नंतर मी प्रॅक्टिस करून पूर्ण असं कट करून घेतलं दोन्ही साईडनी. आणि नंतर 1 ते 1.5 तास ठेवल्यानंतर अशा प्रकारे आपली चिक्की तयार झालेली आहे. तर नक्की ट्राय करून बघा, खूप छान अशी चिक्की होते आणि चिक्कीचा स्पेशली गूळ भेटतो. माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जिजाऊ, जय शिवराय.